श्रीराम शिक्षण संस्था संचलित ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिझनेस सेंटर स्कीम या योजनेअंतर्गत ACABC प्रशिक्षणार्थी यांना घेऊन आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्रक्षेत्र भेटीसाठी आलो असता श्री चिरंजीव पार्थ पाटील यांनी आपणास बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील जे वेगवेगळे विभाग आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटला आपल्याला भेट देऊन त्या प्रत्येक डिपार्टमेंट विषयी आम्हाला सखोल माहिती दिली। त्याबद्दल पार्थ पाटील यांचे धन्यवाद। आणि सर्व विद्यार्थ्यांना आपण योग्य असं मार्गदर्शन जेथे तिथे आपण जी काय आपली भूमिका आहे त्या अतिशय योग्यरित्या पार पाडत आपण जी काय माहिती दिली त्यासाठी सर्व आम्ही कृतज्ञ राहू आणि आपली दिलेल्या माहितीसाठी आमच्या सर्वांकडून आपलं खूप खूप धन्यवाद। माझं नाव करण बाळासाहेब आसबे, राहणार संग्रामनगर अकलूज। आम्ही ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस सेंटर पाणीवरून आलो होतो। तर आम्हाला इथं युनिव्हर्सिटी पूर्ण दाखवली, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव विजय शिंदे। सरांनी आम्ही ACABC या स्कीम अंतर्गत इथे आलेलो विद्यापीठामध्ये भरपूर डिपार्टमेंटची सर तुम्ही माहिती दिली, त्याबद्दल आपला आभार आणि प्रत्येक डिपार्टमेंट बद्दल सेपरेट माहिती दिल्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार। धन्यवाद सर। मी इंदलकर तेजस, ACABC विद्यार्थी आम्ही दापोली या ठिकाणी भेट दिली। तरी पार्थ पाटील यांनी आम्हाला सर्व डिपार्टमेंट वाईज फिरून पूर्ण अभ्यास त्यांचा पूर्ण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज जो अभ्यास आहे त्यांनी आम्हाला त्या अभ्यासातून प्रत्येक डिपार्टमेंटचं नॉलेज असं आम्हाला समजेल या भाषेत सांगितलं आणि नक्कीच आम्हाला त्यातून खूप माहिती मिळाली। त्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर ज्ञानेश्वर बुट्टे। आम्ही ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर या स्कीम अंतर्गत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यासाठी व्हिजिटसाठी आलेलो होतो। तर आम्हाला पार्थ पाटील सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटची माहिती देत व सर्व डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करून दिले, त्याबद्दल मी ACABC चे सर आणि सर्व मुलांकडून तुमचे धन्यवाद। नाद करते का विद्यापीठाला यावंच लागते आणि अशी माहिती सांगायला लागते। पार्थ पाटील नाद करते का यावंच लागते।